21 दिवस किंवा 25 दिवस झाल्यानंतर त्या कोस तयार करू शकत नाही, कारण की एक डे 1 तर डे 25 असेल किंवा डे 16 असेल, त्यांचं पाला खाण्याची जी कॅपॅसिटी असते त्याच्यावरती जर झालं तर त्या आळ्या कोस तयार करत नाही. याची पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. आता हे बघू शकता, सध्या आपला आळ्या आपण 2 ट्रॅकमध्ये ठेवलेलं आहे, कारण की आपले 150 अंडीपुंची बॅच आहे. त्यामध्ये बॅच फेल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे की असतं रोगराई. आता रोगराई कशी येते माहिती का? आता आपलं शेड इथे म्हटल्यानंतर कोणी आजूबाजूला फवारणीचं जर समजा ते सेंट आपल्या शेडपर्यंत आले किंवा पडद्याला लागले किंवा आतमध्ये आले तर त्या फॉर्म्युलिनचा सेंट एवढा मोठा असतो की तो बाहेरून सेंट येणारा पूर्णपणे त्या सेंटला डिस्ट्रॉय करतो. जय श्री महाकाल मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तुम्ही एक तर कॅप्शन बघितला असेल किंवा थंबनेल बघितला असेल की आळ्या मरतात का, नेमकं बॅचेस का फेल होतात. आता मी याच्या आधी तुम्हाला पूर्णपणे पॉझिटिव्हली सांगितलं, पण निगेटिव्ह पण सांगणं गरजेचं असतं की नेमकं यामध्ये फेल पण कसं होतं, त्यामध्ये आपण फेल झाल्याच्या आधी आपण काळजी कशी घेतली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एका व्हिडिओ ना आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्रायबर वाढल्यानंतर मला आणखी एनर्जी भेटते की मी तुमच्यापर्यंत रेशीम उद्योगबद्दल असेल नवीन व्हिडिओ जे की तुमच्यापर्यंत घेऊन येईल म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा जो की मी व्हिडिओ अपलोड केला होता, मार्केटचा केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्णपणे. त्याचा जो आधीचा व्हिडिओ होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या जवळपास सगळ्या आळ्यांनी कोस तयार केल्यानंतर 60,000 आळ्यांनी कोस तयार केल्यानंतर आपण त्याला कशा टाईपमध्ये वेचलेलं आहे आणि त्याला आपल्याला चांगला मार्केटला भाव कसा लागलेला आहे हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. जे की मागचा व्हिडिओ मी अपलोड केला होता रेशीमचा मार्केटचा, बीडचा मार्केटचा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बीडच्या मार्केटमध्ये माल कसा घेऊन येतात, कसा ठेवला पाहिजे, कसं त्याला चांगलं मेंटेन केलं पाहिजे, हे मी तुम्हाला पूर्णपणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मागचं जर तुम्ही मार्केटचा व्हिडिओ जर नसेल बघितला तर ठीक आहे, हा व्हिडिओ झाल्यानंतर तो बघा, पण हा पण बघा, कारण की ह्यामध्ये पण भरपूर महत्त्वाचं मी तुम्हाला बोलणार आहे. सध्या मी सांगायचं जर सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपली परत 150 अंडीपुंची बॅच आलेली, म्हणजे मार्केट झाल्यानंतर 2 दिवस गॅप घेऊन आपण लगेच 150 अंडीपुंची बॅच आपल्या शेडमध्ये ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो की बॅच नेमकं फेल का होतं, त्याच्या मागचं कारण काय असतं म्हणून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यामध्ये आणखी एक विषय असा होता, मला भरपूर जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या होत्या की तुला म्हणजे प्रॉफिट किती झाला, पैसा किती झाला. कसं असतं माहिती आहे का, आता मला एवढं काही हे नाही, मी इन्फॉर्मेशन म्हणून यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यातल्या त्यात आपलं चॅनल मॉनिटाईज आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी यूट्यूबचा क्रायटेरिया असतो, काही रूल्स असते की आपण त्यामध्ये पैशाचं काही बोललो नाही पाहिजे, आपण त्यामध्ये काही दाखवलं नाही पाहिजे, नाहीतर आपल्या अकाउंटला स्ट्राईक पडत असतं नाही का. तर मी ना ते प्रॉफिटचे पूर्णपणे जे व्हिडिओ आहे ते आपल्या इंस्टाग्रामला अपलोड करत असतो. तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल, ही माझी इंस्टाग्राम ID आहे. आपल्या जवळपास 98,000 फॉलोअर आहेत इंस्टाग्रामला. तर तुम्ही इंस्टाग्रामला पण माझ्यासोबत कनेक्टेड राहू शकता. कनेक्टेड असेल तर तुम्हाला माहिती आहे टोटल आपला प्रॉफिट वगैरे किती झालं आहे, खर्च वगैरे किती झाला आहे, काल लपडा झाला होता, हे मी तुम्हाला सगळं तिथं सांगितलेलं आहे. पण थोडक्यात ठीक आहे, ते व्हिडिओ बघून घ्या, कारण की ते यूट्यूबचं परत स्ट्राईक नाही बसायला पाहिजे, नाही तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. कारण की हे लेवलपर्यंत आपण पोस्ट झालो आहे आणि परत स्ट्राईक झाल्यानंतर अकाउंट डेड झाल्यानंतर परत ते उभा करण्यासाठी मेहनत लागते. पण गरजेचं हे की सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत, सगळ्या युवा उद्योजकपर्यंत ही माहिती प्रोव्हाइड होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं अकाउंट हे नाही झालं पाहिजे, त्यामुळे तेवढं मी काळजी घेतो. तर तुम्ही माझं म्हणजे इंस्टाग्रामला बघू शकता की आत्ता मी जे काही व्हिडिओ अपलोड केले होते त्यामध्ये सांगितलं होतं आपला प्रॉफिट वगैरे पूर्णपणे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता हे बघू शकता, सध्या आपला आळ्या आपण 2 ट्रॅकमध्ये ठेवलेलं आहे, कारण की आपल्या 150 अंडीपुंची बॅच आहे. आणि सध्या आपण शेडला पाणी लावलेलं आहे, कारण की तुम्ही इथं जर बघितलं तर बघू शकता 25 डिग्री सेल्सिअस आहे, 10:40 झालेले. आणि AC सारखं आपण याला पूर्णपणे शेड जे की ते मेंटेन ठेवतो, म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस आहे. आपण त्याच्यावरती 20 पण आणू शकतो, पण 20 आणल्यानंतर जे की पूर्णपणे जे शेड आहे हे पूर्णपणे थंड होऊन जातं, जास्त थंड होऊन जातं. आणि जर बघायचं म्हटलं तर ह्या ज्या आपल्या आळ्या तुम्ही बघताय आता सध्या, आता ह्या ज्या आळ्या आहे ना छोट्या ह्या 3ऱ्या मोडवरती बसलेल्या आहे. ठीक आहे, आता 3रा जो मोड आहे हे 30 ते 35 घंट्याचा असतो. मी थोडक्यात तुम्हाला अपडेट देतो, लगेच शेडच्या बाहेर घेऊन तुम्हाला दाखवतो आपलं काय नेमकं सिच्युएशन कशी असते, कशी बॅच फेल होते म्हणून. आता ह्या आळ्यांचं जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या सायलेंटली, म्हणजे सगळ्या टोटल ज्या की आळ्या झोपलेल्या आहेत, आता ह्या 3ऱ्या मोडवरती झोपलेल्या आहे. ठीक आहे, यांनी आता 3रा मोड उठल्यानंतर, समजा उद्या 3रा मोड उठून काल दुपारी बसला होता, 3रा मोड उद्या उठल्यानंतर आपण त्याला पाला टाकणार, मग 4था मोड बसणार. 4था मोड बसल्यानंतर मग त्याला आपण समोरची प्रोसेस मी तुम्हाला हळूहळू पूर्णपणे अपडेट देईल.
पण सांगायचं जरी म्हटलं तर थोडक्यात आपलं पूर्णपणे शेडचं तुम्ही बघू शकता किती मेंटेन वगैरे आपण ठेवलेलं आहे. आणि तिसरा मोड बसलेला आहे आपला 150 अंडीपूंची बॅच. मी परत एकदा सांगतोय, आता मी तुम्हाला हळूहळू सांगून की 150 अंडीपूंच्या बॅचमध्ये किती बाय किती फुटाच्या रॅकमध्ये आपण किती पांगवतो म्हणून, जे की समोरच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगत चालेल की त्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही म्हणून. आता मी तुम्हाला थोडक्यात शेडचं सांगतो. आता हे जाळीचं वगैरे ना, उजी माशीचं वगैरे आपल्याला भरपूर कव्हर करावं लागतं माहिती आहे का. नाहीतर ना उजी माशीचं वगैरे जर आलं ना तर त्यामध्ये भरपूर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की ॲव्हरेज आपल्याला कमी येऊ शकतो. त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं प्रोटेक्टिव्ह शेडला आपण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये बॅच फेल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे की असतं रोगराई. आता रोगराई कशी येते माहिती आहे का. आता तुम्हाला सांगतो, नॅचरली जे हवा वगैरे चालू आहे, त्या हवा वगैरे चालू आहे, आपले शेडचे पडदे वगैरे जे कोणत्या गोष्टी असेल पूर्णपणे आपण त्याला मेंटेन ठेवतो. आता ह्यामध्ये कसं असतं, जर समजा बाहेरून रोगराई आली तर त्याला नियंत्रण करण्यासाठी आपण पावडर वगैरे टाकत असतो, जे की विटकर विजेता झालं, विटकर विजेता सप्लिमेंट झालं, हे आपण त्याच्यावरती टाकत असतो, जेणेकरून त्याला कोणता प्रॉब्लेम वगैरे होत नाही. म्हणजे जे रोगराई आली तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते त्या आपण पावडर टाकल्यानंतर. आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला आता हे एक विषय झाला, ठीक आहे. आता त्यानंतरचा एक विषय सांगायचं म्हटलं तर आळ्यामध्ये पॉयझनिंग होते. आता नेमकं पॉयझनिंग विषय काय असतो हे महत्त्वाचं आहे. पॉयझनिंग होते कशी, त्याला आपण कंट्रोल कसं करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. आता समजा आपल्या आजूबाजूला कोणी जर फवारणी करत असेल, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता हे बघा, इथं आपलं शेड आहे, ठीक आहे. हे शेड दिसलं. हे शेड झाल्यानंतर जर समजा हे आता गव्हाचं रान होतं, त्यांनी सगळा गहू काढलेला आहे. ह्या गव्हाच्या रानमध्ये जर कोणी फवारणी वगैरे केली, सर समजा गव्हावरती असेल, दुसरं कोणतं पीक असेल, तिथं जर फवारणी वगैरे केली तर ती पॉयझनिंग होते. आता पॉयझनिंग नेमकं कसं होते, कसं आहे माहिती आहे का. एक गोष्ट लक्षात घ्या, आजूबाजूला जर कोणी फवारणी केली तर त्याचे जे मॉलिक्यूल आहे, त्याचे जे ड्रॉपलेट आहे, हे आपल्या तुतीच्या पानावरती येतात. सरळ तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला समजेल ते नेमकं विषय काय होतं म्हणून. आता हे बघा, इथं कोणी फवारणी केली, ठीक आहे. इथं कोणी फवारणी केल्यानंतर जागीच तुम्ही बघू शकता आपली इथं तुती आहे, ठीक आहे. आता हे तुतीचे पानं जर आपण आळ्यांना टाकले, म्हणजे हे जर समजा आळ्यांना जर टाकले तर ते औषध असते, त्याचे मॉलिक्यूल त्या पानावरती जाते. ते मॉलिक्यूल किंवा ड्रॉपलेट तोच जर आपण ताबडतोब जर आळ्यांना पाला टाकला ना तर त्या पालांना त्यांना पॉयझनिंग होणे, सगळ्या आळ्या त्या मरू शकतात. आता याला कंट्रोल, याला आपण नियंत्रित कसं करू शकतो, त्यामध्ये आणखी एक, जर समजा 200 किंवा 250 फुटावरती कोणी औषध मारतंय आणि त्याचे जो सेंट आहे तो सेंट जर समजा आपल्या शेडपर्यंत गेला, त्यामध्ये पण पॉयझनिंग होते. तर याला आपण कंट्रोल कसं करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांनी औषध मारल्यानंतर त्यांनी जर सांगितलं की बाबा आम्ही औषध वगैरे मारतोय, औषध मारल्यानंतर आपण तो जो पाला आहे, समजा इथं औषध मारला, आपण इथले जवळपास 4 ते 5 ताट्यांना आपण हे आळ्यांना टाकणारच नाही. काऊन का, याच्यावरचे जे मॉलिक्युल ड्रॉपलेट जे पूर्णपणे जाणार पानावरती असेल, जमिनीत असेल, हे पाला आपण त्यांना टाकल्यानंतर पॉयझनिंग होते आणि आळ्या मरू शकता, आळ्यांना पॉयझनिंग होते, ठीक आहे. तर हे आपण 5 ते 6 दिवस पाला टाकणारच नाही. काऊन का, जेव्हा ते मॉलिक्युल ह्या पानावरती गेल्यानंतर 5 ते 6 दिवस आपण पाला टाकणार नाही, कारण की ते मॉलिक्युल याच्यात गेल्यानंतर ते मरून जातील आणि पूर्णपणे झाडदशाल तसं राहील. म्हणजे समजतंय का मी काय म्हणतो म्हणून. 6 दिवस आपण त्याच्यासाठी टाईम घेतोय का जे ड्रॉपलेट त्याच्यावरती गेले ते पूर्णपणे नष्ट होतील आणि तेव्हा आपण त्या आळ्यांना पाला टाकू शकतो. त्यामध्ये दुसरी गोष्ट जी की आळ्यांना जो सेंट जातो, आता या सेंटला फॉर्म्युलिन नावाचं एक औषध असतं. त्या फॉर्म्युलिन जर कोणाला समजा फवारणी वगैरे केली, जर आपल्याला वाटतंय की त्याचा सेंट आपल्या आळ्यांपर्यंत येऊ शकतो, पॉयझन होऊ शकते, सगळ्या आळ्या मरू शकतात, तर आपण ते फॉर्म्युलिन पाण्यासारखं असतं. तर ते एक समजा जास्त कॉस्ट नसते, 60 किंवा 65 रुपये असते एका पुड्याची. तर ते आपण फॉर्म्युलिन सगळ्या शेडच्या म्हणजे सगळ्या रॅकच्या बाजूनं टाकणार, त्यांना आळ्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. ते फॉर्म्युलिन जे असतं, जेवढे समजा तुम्ही जेवढे रेशीमचे पावडर आहेत, कोणत्या फवारण्या आहेत, या सेपरेट रेशीमसाठी बनलेल्या आहेत, ठीक आहे. तर यांना आळ्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. आजूबाजूला कोणी फवारणी केल्यानंतर आपण ते फॉर्म्युलिन टाकल्यानंतर आळ्यांना पण प्रॉब्लेम होत नाही. आणि जर समजा फॉर्म्युलिन जर टाकलं, जर समजा इथून फवारणी केली, आपलं शेड तिथं आहे, ठीक आहे. आता आपलं शेड इथे म्हटल्यानंतर कोणी आजूबाजूला फवारणीचं जर समजा ते सेंट आपल्या शेडपर्यंत आले किंवा पडद्याला लागले किंवा आतमध्ये आले, तर त्या फॉर्म्युलिनचा सेंट एवढा मोठा असतो की तो बाहेरून सेंट येणारा पूर्णपणे त्या सेंटला डिस्ट्रॉय करतो. म्हणजे समजतंय ना मी काय बोलतोय म्हणून. तर ह्यामुळे पण आपण त्याला नियंत्रित असं पूर्णपणे करू शकतो. आता हा झाला दुसरा प्रकार, ठीक आहे. तर ह्यामध्ये जरी म्हटलं तर मेन गोष्टी दोनच आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, समजा आपलं रूम टेम्परेचर झालं, आपण जे ह्युमिडिटी चेक झालं, आपलं टेम्परेचर जास्त हाय झालं किंवा जास्त थंड झालं, तर ह्यामध्ये पण आळ्यांना प्रॉब्लेम, पाला खायला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि पाला खायला जर प्रॉब्लेम आला
तर त्या मरू पण शकतात. आणि दुसरी जी गोष्ट असते एन्व्हायरमेंटवर डिपेंड, की त्यांनी समजा रूलनुसार जरी म्हटलं तर चौथा मूड उठल्यानंतर त्या 12 फेडिंग खात्या म्हणजे 6 दिवस पाला खात असतात. पण जर समजा त्यांनी कदाचित जास्त खाल्ला, म्हणजे आपल्या जवळपास 2 बॅचच्या आधी जी बॅच झाली होती त्याला जवळपास आपल्या बॅचला 35 दिवसाच्या वर झाले होते. म्हणजे एक समजा तुम्ही आळ्यांचा जो कालावधी असतो हे पूर्णपणे कोच बनेपर्यंत 21 ते 25 दिवसाचं समजून चालायचं आपण. जर जास्त दिवस झाले तर कोणत्याही गोष्टीची एक एक्सपायरी असते. 60 वर्षानंतर आपला पण विकनेस होतो, तसं त्या आळ्यांचं असतं. विकनेस आपल्याला 60 वर्षानंतर विकनेस आल्यानंतर आपल्याकडनं कोणते कामं होत नाही, तसंच त्या आळ्यांचं असतं की त्या आळ्यांचा 21 दिवस किंवा 25 दिवस झाल्यानंतर त्या कोस तयार करू शकत नाही. कारण की एक डे 1 ते डे 25 पर्यंत असेल किंवा डे 16 पर्यंत असेल, त्यांचं पाला खाण्याची जी कॅपॅसिटी असते त्याच्यावरती जर झालं तर त्या आळ्या कोस तयार करत नाही. याची पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. आणि ही आपण काळजी घेऊ शकतो रूम टेम्परेचरची, म्हणजे आपलं शेड टेम्परेचरची. शेडची टेम्परेचरचं जरी म्हटलं तर आपण सध्या तुम्ही सांगितलं मी तुम्हाला 25 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि 10:40चा टाईम झाला. आणि आपलं शेडला जे की सध्या पूर्णपणे आपण पाणी लावलेलं आहे, की ज्यात जे आता समजा थंडी गरम वगैरे हवा येते ते पूर्णपणे याला कव्हर करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता पाणी वगैरे चालू आहे. आणि मी तुम्हाला इकडनं पण दाखवतो, म्हणजे जेवढं कव्हर आपल्याकडनं होण्याचा प्रयत्न होईल ना तेवढं आपण त्याला कव्हर करतोय. आता हे बघा, शेडला पूर्णपणे पाणी झालं आहे. वरतून पण जे स्प्रिंकलर आहेत ना ते चालू आहे, कारण की आपल्या वरती सिमेंटाची पत्र आहे. म्हणजे शेड जे आहे ना हे पूर्णपणे आपलं थंड पडतं. थंड पडल्यानंतर त्यांना पण पाला खायला काही प्रॉब्लेम नाही. ह्याच बारीक बारीक गोष्टी असतात जी की आता समजा बारीक म्हणजे एवढा बारीक, जी की आता समजा उंदरं आलं किंवा मुंगूस आलं किंवा दुसऱ्या गोष्टी आल्या आळा खाण्यासाठी येत असतात तर त्या आपण बारीक बारीक निरीक्षणची काळजी घेतली पाहिजे. आपला एक जरी माणूस इथं थांबला तरी चालतंय, असं हरकत नाही की जास्त जण लागतात म्हणून. फक्त ह्या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला गरजेची असते. फक्त त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे मी असं म्हणतोय माझ्या रिकमेंडेडनुसार की रेशीम शेतीमध्ये जवळपास 60% निरीक्षण म्हटलं तरी हरकत नाही. 40%च काम आहे, जे की काम आहे फक्त शेवटला चौथा मूड उठल्यानंतर. आता चौथा मूड उठल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्या 150ची बॅच आपण किती परेशानी होती आणि 3 जणात आपण 150ची बॅच हँडल करतोय म्हणून. समजलं तुम्हाला? आता ठीक आहे, चालतंय. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला यामध्ये जर काही कमेंट असली की बाबा आणखी पण याच्यामुळे पण काही विषय होऊ शकतो का, यांना प्रॉब्लेम होऊ शकतो का, तर तुम्ही मला बिंदास कमेंट करा. मी त्याचं पूर्णपणे एक्सप्लेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल. तोपर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब होऊ द्या आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. रेशीम उद्योगबद्दलच मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या बॅचचं पूर्णपणे अपडेट सांगाल की आपल्याला कसं लाख रुपये उत्पन्न काढायचे 150च्या बॅचमध्ये 21 दिवसामध्ये, ते पण 1.5 एकरमध्ये. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.